इसवी सन 1227 अख्खं जग थरथरत होतं। प्रत्येक दिशेत धुळीचे वादळ उठत होते आणि लाखो सैनिकांचे घोडे पृथ्वीला हादरवत होते। एकटं नाव जगातील सर्वात मोठ्या शक्तींना गुडघ्यावर आणायला भाग पडलं होतं आणि ते म्हणजे चंगेज खान। चंगेज खानने जवळपास 40 मोठी युद्ध लढली होती, करोडो लोकांचा जीव घेतला होता आणि त्यांचं मंगोल साम्राज्य 9 कोटी वर्ग किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पसरलं होतं, म्हणजेच जवळपास पूर्ण आफ्रिकेएवढं मोठं। त्याने पृथ्वीच्या 16% लोकसंख्येला आपल्या अधीन केलं होतं। पण तुम्हाला माहित आहे का, इतिहासातला हा भयानक योद्धा जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याच्या छोट्या हातात एक रक्ताचा गोळा होता। हा एक रहस्यमय संकेत जो भविष्यातल्या वादळाची चेतावणी देत होता। तर चला इतिहासात मागे जाऊया, जेथे तैमूरजींची खरी गोष्ट सुरू होते। 1162 सालची एक थंड सकाळ, मंगोलियाच्या गोठलेल्या बर्फाळ जमिनीवर एका मुलाचा जन्म झाला। नाव ठेवलं गेलं तैमूरजीन। जसा तो जगात आला सगळ्यांनी पाहिलं की त्याच्या छोट्या उजव्या हातात एक रक्ताचा गोळा होता। मंगोलांमध्ये याला एक दैवी संकेत मानलं जायचं, एक असं बाळ जे एक तर जगाला वाचवेल किंवा त्याचा नाश करेल। तैमूरजींचे वडील येसुगेई मंगोल टोळीचे एक शूर सरदार होते। जेव्हा तैमूरजीन फक्त 9 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांना ताता टोळीने विष देऊन मारलं आणि वडिलांच्या मृत्यूसोबतच त्यांच्यात स्वतःच्या टोळीने तैमूरजीन, त्याची आई होयलून आणि त्याच्या लहान भावंडांना बेघर सोडून दिलं। आता मोकळ्या बर्फाळ जमिनीवर सुरक्षेशिवाय अन्नाशिवाय हे लहान कुटुंब जंगली जनावरांपेक्षाही वाईट परिस्थितीत जगण्यासाठी मजबूर झालं। तैमूरजीनने शिकारी बनून जंगली जनावरांची शिकार करायला सुरुवात केली। भुकेने त्याला लवकर मोठं केलं। लहानपणीच त्याने शिकून घेतलं की आयुष्यात जगण्यासाठी कुणावरही विश्वास ठेवता येत नाही, त्याला विश्वास ठेवावा लागेल फक्त स्वतःच्या ताकदीवर। काळाच्या ओघात तैमूरजीनने छोटे मोठे साथीदार पुन्हा जोडले। त्याने पाहिलं की जुन्या मंगोलियाच्या जमाती आपापसात लढून बर्बाद होत होत्या। तैमूरजीनला माहिती होतं की जर त्यांना काही मोठं करायचं असेल तर या विखुरलेल्या शक्तींना एकत्र करावं लागेल। पण तो जुन्या मार्गावर अजिबात चालला नाही। त्याने रक्ताच्या नात्यांना नाही तर निष्ठा आणि कर्तृत्वाला आधार मानलं। तो एक साधा मेंढपाळ असो किंवा जुना शत्रू जो एका वेळी त्याच्या प्रति निष्ठावान होता, त्याने अशा लोकांना आपले मित्र आणि भाऊ बनवायला सुरुवात केली। हळूहळू त्याची ताकद वाढतच गेली। मंगोलियाच्या विखुरलेल्या जमाती तैमूरजींच्या झेंड्याखाली एकत्र येऊ लागल्या आणि 1206 साली एका भव्य महासभेत तैमूरजींना नाव दिलं गेलं चंगेज खान, म्हणजे महासागरांचा स्वामी किंवा संपूर्ण जगाचा शासक। चंगेज खानची सर्वात मोठी ताकद फक्त सैनिकांच्या संख्येतच नव्हती तर त्याच्या युद्धनीतीमध्ये सुद्धा होती। मंगोलांनी युद्धाची एक नवीन व्याख्या तयार केली होती, अशी गती, असा समन्वय आणि अशी चलाकी जी याआधी कुणीही पाहिली नव्हती। मंगोल सेना विजेच्या वेगाने हल्ला करायची। प्रत्येक सैनिकाकडे 3 ते 4 घोडे असायचे, ज्यामुळे तो न थांबता लांबचा प्रवास सहज करू शकत होता। ते घोड्याच्या पाठीवरून जाता जाता जेवण करायचे, पाणी प्यायचे आणि झोपायचे सुद्धा। त्यांची सर्वात घातक कला होती घोड्यावर पळत असताना मागे वळून बाण मारणं। त्यांची तिरंदाजी इतकी अचूक होती की ते पळणाऱ्या शत्रूंनाही सहज लक्ष्य बनवत होते। चंगेज खानची सेना अनेकदा खोटं बोलून मागे हटण्याचं नाटक करायची आणि मग अचानक वळून असा हल्ला करायची की शत्रूला सावरायलाही वेळ मिळत नसे। पण मंगोलांचं सर्वात मोठं हत्यार होतं भीती, जी हवेत मिसळून जायची। भीती जे शहरांना न लढताच शरण येण्यास मजबूर करायची। एकदा जर मंगोल सेनेने एखाद्या शहरावर हल्ला केला तर ते इतक्या क्रूरतेने हत्याकांड करायचे की त्यांच्या गोष्टी दूर दूरपर्यंत पसरून जायच्या। अनेकदा तर जाणून बुजून काही जिवंत लोकांना सोडलं जायचं, जेणेकरून ते जाऊन इतरांना मंगोलांच्या भयानपणाबद्दल सांगू शकतील। लोक म्हणायचे की जर मंगोलांचा झेंडा तुमच्या शहराबाहेर फडकत असेल तर समजून घ्या मृत्यू आला आहे। जेव्हा बुखारावर हल्ला झाला तेव्हा चंगेज खान स्वतः एका मशिदीच्या मिनारवर चढून म्हणाला होता, मी ईश्वराचा कहर आहे ज्याला तुमच्या पापांसाठी पाठवलं आहे। हा तो दहशतवाद होता ज्याने जगाला बदलून टाकलं आणि याच कारणामुळे अनेकदा एकही बाण न मारता मोठी मोठी शहरं गुडघे टेकत होती। चंगेज खानने सर्वात आधी आपल्या शत्रू तारार जमातींना मुळासकट मिटवून टाकलं। मग त्याने काराखेतान आणि पश्चिम जीन साम्राज्याला पायदळी तुडवलं। जेव्हा फारसच्या ख्वारिझम साम्राज्याने त्याच्या दूतांची हत्या केली तेव्हा चंगेज खानने असा बदला घेतला की फारसची संस्कृती शतकानुशतके तो दर्द कधीही विसरू शकली नाहीत। समरकंद, बुखारा, निशापूर एकानंतर एक समृद्ध शहरं धुळीत मिसळून टाकली गेली। ऐतिहासिक स्रोतांनुसार निशापूरमध्ये जवळपास 1.5 ते पावणे 2 लाख लोकांची सरेआम कत्तल करण्यात आली होती। 1221 साली चंगेज खानने भारताकडे मोर्चा वळवला। मुलतान आणि लाहोरवर मंगोलांनी आक्रमण केलं, पण दिल्ली सल्तनतचा सुलतान इल्तुतमिश याने चतुराई आणि मुत्सद्देगिरीने चंगेज खानला भारतात पुढे जाण्यापासून रोखलं आणि त्याला समजावून परत पाठवून दिलं। भारत त्यावेळी एका मोठ्या विनाशातून वाचला होता।
पण नंतर 1227 साली चंगेज खानचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कसा झाला हे आजही स्पष्ट नाही. काही लोकांचं मत आहे की त्याचा मृत्यू एखाद्या युद्धात लागलेल्या जखमेमुळे झाला असावा किंवा इतर कारणाने झाला होता. तरीही त्याच्या मृत्यूनंतरही मंगोल वादळ थांबलं नव्हतं. त्याचे मुलगे आणि नातवांनी साम्राज्याची वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी केली. 1258 साली चंगेज खानचा नातू खुलागू खानने बगदादवर हल्ला केला. अब्बासी खलिफाचं शहर, जे त्यावेळी इस्लामी जगाचं सांस्कृतिक आणि बौद्धिक केंद्र होतं, मंगोलांच्या क्रूरतेचा बळी ठरलं होतं. खुलागू खानच्या सेनेने बगदादला पूर्णपणे नष्ट करून टाकलं. इतिहासकारानुसार जवळपास 8 लाख लोक या हत्याकांडात मारले गेले होते. बगदादची महान लायब्ररी, जी शतकानुशतके ज्ञानाचा खजिना होती, ती टिग्रीस नदीत वाहून गेली आणि म्हणतात की अनेक दिवस त्या नदीचं पाणी शाहीने काळच राहिलं होतं. 1260 मध्ये जेव्हा मंगोलाने इजिप्तवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ऐन जालूतच्या लढाईत मामलूक सुलतानांनी त्यांना पहिल्यांदा थेट हरवलं. इथूनच मंगोलांच्या अजय असण्याची कथा संपायला लागली. पण एक गोष्ट जी कधीच मिटली नाही ती होती चंगेज खानचा वारसा. त्याने व्यापाराचे मार्ग उघडले, संस्कृतींना जोडलं आणि असा इतिहास रचला ज्याला मिटवणं अशक्यच आहे. चंगेज खानचं आयुष्य आपल्याला सांगतं की किती विपरीत परिस्थिती का असेना, जर निश्चय आणि नेतृत्व असेल तर एक साधा मुलगा सुद्धा संपूर्ण जगाला बदलू शकतो.